मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात अविनाश जाधव यांची भेट घेतली। मनसेचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढी विरोधात उपोषण करत होते। राज ठाकरेंनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले। येत्या 2 ते 4 दिवसात टोल प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मनसेचा टोलचा मुद्दा नवीन नाही, मात्र शासनाचं नुकसान होऊ नये याचा विचार राज ठाकरेंनी करावा असं विधान रामदास कदमांनी केलं। तर आत्ताचं सरकार टोल संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आपला नेता केंद्रात जावा हे वाटणं गैर नाही, त्यांच्यावरील प्रेमापोटी मी बोलल्याचं ते म्हणाले। नांदेड जिल्ह्यात 5 एपीएमसीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा धुव्वा उडाला। महाविकास आघाडीला झेंडा फडकवता आला, तर मुखेडमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकत भाजपनं विजय मिळवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत, त्यामुळे त्यांना पुन्हा 5 वर्ष संधी द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। मंडणगडमधील कार्यक्रमात ते बोलत होते। पुढील 5 वर्षात देश जगात वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आपल्याला निवडणुकीत पराभूत करण्याचा प्रयत्न केल्यास आपणही भाजपला नुकसान पोहोचवू शकतो असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। ते अमरावतीत बोलत होते। मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आपल्याला पाडण्यासाठी योजना आखतायत असं बच्चू कडूंना वाटत असल्याचं प्रत्युत्तर अनिल बोंडेंनी दिलं। तर आपल्याला कोणी पाडू शकत नाही या भ्रमात राहू नये, कारण जनताच निवडणुकीत पाडत असते असा टोलाही त्यांनी लगावला। अजितदादा गट नेते चालवत नसून दिल्लीतील अदृश्य शक्ती चालवत असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। दिल्लीतील अदृश्य शक्तीने महाराष्ट्र विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला। छगन भुजबळ हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करतायत। मी त्यांना उत्तर दिलं असतं, पण ते माझ्या वयाचे नाहीत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जवाब दिला असता असं त्यांनी ठणकावलं। कामगारांच्या वतीने 90 आमदारांनी सरकारला पत्र दिलेलं आहे, मात्र सरकार कामगार आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत नसल्याचं रोहित पवार म्हणाले। तर उपमुख्यमंत्री फडणवीस केवळ आश्वासनं देतात, पण ते पूर्ण करत नाहीत असा आरोपही रोहित पवारांनी केला। मावळमध्ये जनरल मोटर्सच्या कामगारांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। उपोषणाच्या 6व्या दिवशी सुषमा अंधारे यांनी आंदोलकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला। टोलनाक्याचा मुद्दा पुढे करून सरकार आरोग्याच्या गंभीर प्रश्नावरून जनतेला भरकटवत आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। त्या मावळमध्ये बोलत होत्या। यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आश्रमशाळेतील पोषण आहाराच्या थकीत अनुदानावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। अनुदान न मिळाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसेन असा इशारा सुप्रिया सुळेंनी मंत्री अतुल सावेंना दिलाय। बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्याकरता पालक म्हणून कटिबद्ध असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यातल्या मोरीला अडचणी आणि दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचं ते म्हणाले। आपल्याला आरक्षण मिळणारच, आपण सरकारला वेळ दिलाय, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत केलं। मराठ्यांचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाकरता पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली। या बैठकीला मनसे नेते राजेंद्र वागस्कर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी परिसरातील 300 तरुणांनी पक्षप्रवेश केला। घाटकोपरमध्ये ठाकरे गटाकडून गुजराती भाषेतील पाट्या तोडण्यात आल्या। एका उद्यानाला मारू घाटकोपर असा गुजराती बोर्ड लावण्यात आला होता। ठाकरे गटानं तो बोर्ड काढत माझं घाटकोपर हा मराठी फलक लावला। उद्धव ठाकरेंऐवजी राज ठाकरेंना शिवसेनेचं अध्यक्ष केलं असतं तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय। राज ठाकरेंसोबत आपले संबंध चांगले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी डूब धरल्याची टीकाही त्यांनी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंची सभा होती। या सभेला समता परिषदेकडून विरोध करण्यात आला। दरम्यान मराठा समाजाकडून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची मागणी होती। सैन्य दलातील जवानांप्रमाणेच पॅरामिलिटरीच्या जवानांनाही शासकीय सेवा सुविधा लागू करण्याची मागणी होती। जळगावमध्ये अखिल भारतीय सेवानिवृत्त पॅरामिलिटरी जवान असोसिएशनची बैठक झाली। या बैठकीत विविध मागण्यांकरता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। मनोज जरांगे शिर्डी साई दरबारी नतमस्तक झाले। दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला मदत आणि आरक्षण देण्याची सुबुद्धी सरकारला द्या अशी प्रार्थना जरांगेंनी केली।
मनोज जरांगेंनी नगर राहता शहराला भेट दिली। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दरम्यान जरांगेंनी मराठा बांधवांशीही संवाद साधला। विरारमध्ये पाण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। गेल्या काही वर्षांपासून वसई विरार नालासोपारा परिसरात अनियमित पाणी पुरवठा होतोय, त्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील मूलभूत सुविधांच्या मागणीकरता नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आला। वारंवार तक्रार करूनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला। वर्ध्यात माना समाजाकडून शिवाजी मोघेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। माना समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची नवी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात केंद्राकडे ठराव पाठवला असून लवकरच यावर योग्य निर्णय होईल असा विश्वास मंत्री कपिल पाटलांनी व्यक्त केला। कल्याणमधील एका 1.25 वर्षाच्या बाळानं ₹1 नाणं गिळलं होतं। अखेर उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली। नाणं बाहेर काढण्यात आलं। सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे। भाईंदरमधील नवघर गावाजवळील कांदळवन इथं बेकायदा क्रिकेट टर्फ उभारण्यात आलं होतं। प्रशासनानं अवैध बांधकामावर कारवाई करत बांधकाम पाडून टाकलं। चंद्रपुरातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा फुटलाय। कालव्याचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यामध्ये साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला। मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। बीडमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर 99 एकरचा पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी संचालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून अधिक तपास सुरू आहे। धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सरप्राईज भेट दिली। जिल्हाधिकारी गोयल यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना दिल्या। खोटं चारित्र्य प्रमाणपत्र देऊन नोकरी करणाऱ्या बलात्कारातील आरोपीचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। कारागृहात असतानाच या व्यक्तीची बीड जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा तत्वावर आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। मावळच्या सांगवडे गावात बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली। हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। सध्या गावात दहशतीचं वातावरण आहे। तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। शहापूर तालुक्यामधील वेहलोली इथल्या कृष्णा प्रमोशन कंपनीमध्ये 10 ते 12 फुटांचा अजगर आढळलाय। सर्पमित्रांनी या अजगराला पकडलं आणि जंगलात सोडून दिलं। बीडच्या परळी बस स्थानक परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबार कुणी केला आणि कशाकरता केला अद्याप समजू शकलेलं नाही। नाशिकच्या विलोळी परिसरात पेट्रोल पंपावर एकानं कर्मचाऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला। कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातून आरोपीनं हे पाऊल उचललं। यात 1 जण जखमी झालाय। भुसावळमध्ये 20 लाख किमतीचा बायोडिझेल सदृश्य वाहतूक करणारा टँकर जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। गुजरातहून मलकापूरकडे इंधनाची अवैधरित्या वाहतूक सुरू होती। अंबेजोगाईमध्ये भरधाव खासगी बसनं एका कारला धडक दिली। अपघातात 4 जण जखमी झाले। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। गोंदियाच्या तिरोड्यामध्ये एसटी बसचा धडकेत 2 म्हशींचा मृत्यू झालाय। म्हैस मालकाने एसटी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। बीडच्या उमरत जहागीर गावामध्ये चोरट्यांनी 3 घरं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय। बुलडाण्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातील शेतशिवारामध्ये कपाशी वेचणीला सुरुवात झाली आहे। मात्र पावसाळी वातावरण असल्यानं कापसावर लाल्या रोग पडण्याची भीती व्यक्त करण्यात येते। पारोळ्यामध्ये अवैधरित्या बैल बाजार भरवण्यात आलाय। लंपीच्या संसर्गामुळे बंदी घातलेली असतानाही हा बाजार भरवण्यात आल्यानं त्यावर कारवाईची मागणी होती आहे। दौंड तालुक्यातील हातवळवणमध्ये भीमा नदीत पोहण्याकरता गेलेली 3 मुलं पाण्यात बुडल्याची माहिती समोर आली आहे। हातवळण परिसरातल्या उसाच्या घुराळावर ही परप्रांतीय मुलं कामाला होती। पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झालाय। वन्यजीव सप्ताहानिमित्त मी लोणारकर टीम आणि वन्यजीव विभाग यांच्या वतीनं लोणार अभयारण्याला सायकलनं प्रदक्षिणा घालण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सायकल स्वार सहभागी झाले होते।
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा कोनशिला समारंभ पार पडला। यावेळी सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे देवेंद्र कुमार उपाध्याय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समितीच्या निवडणुकीकरता मतमोजणी सुरू झाली आहे। लोहा बाजार समितीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचं पॅनल आमनेसामने आहे, तर मुखेडमध्ये भाजप आमदार तुषार राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगाव इथं कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं। यामुळे परिसरातील शेतातून पाणी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आला। 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली। एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा प्रकार समोर आला। अहमदनगरमध्ये नाल्यावरील बांधकामामुळे नागरिक आक्रमक झाले। या बांधकामाकरता परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत सोलापूर इथल्या विमानतळावर विमानसेवा सुरू करण्याकरता खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झाली। यामध्ये सर्व प्रलंबित कामं पूर्ण करून विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी समन्वयानं काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या। जळगाव भुसावळ दरम्यान असलेल्या नशिराबाद टोलनाक्यावर एसटी बसचा फास्टॅग स्कॅन न झाल्यानं 1.5 तास बसचा खोळंबा झाला। रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। गणपती बाप्पाची मूर्ती घडवल्यानंतर 1-2 दिवसांनी उसंत घेतलेल्या मूर्तिकारांनी नवरात्रीकरता आदिशक्तीच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे। देवीच्या मूर्ती तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत 25 ते 30% वाढ झाल्याची माहिती समोर येते। गुजरातेतून कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रित कफ सिरपच्या बाटल्या आणि अल्प्रझोलम या नावाच्या टॅबलेट्स बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून 5,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुंबईच्या पवई परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। 5 भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर हल्ला केला असून या जखमी पोस्टमनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नांदेडच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या वस्तू आढळून आल्यानं 2 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। कारागृह उपनिरीक्षकांनी तपासणी केली असता काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेल्या होत्या। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मिरचापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं खासगी इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याचं समोर येतं। यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी महावितरणच्या उपकेंद्रावर धडक देत आंदोलन केलं। महावितरणकडून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांच्या मदतीचं आश्वासन देण्यात आलंय। बारामतीत एका खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झालाय। तेजस कासवे असं तरुणाचं नाव आहे। नाकावरील शस्त्रक्रियेनंतर आईसोबत दुचाकीवरून घरी जाताना भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झालेली आहे। एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोक।